श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करत आहोत, अभ्यास करत आहोत। या सत्राच्या अगोदर आपण पाहिलं यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् असं श्रीकृष्ण महाराज सांगतात। या श्लोकावरती आपण विचारमंथन करतोय, चर्चा करतोय। म्हणजे यज्ञ दान तप हे कर्म प्रत्येकाने करायलाच पाहिजे, त्याचा त्याग करू नये। आतापर्यंत पाहिलं आपण यज्ञावरती चर्चा केली, तपावरती चर्चा केली। आता दान काय आहे त्याविषयी आपण चर्चा करू, दानाचा अभ्यास करू। श्रीकृष्ण महाराजाचं काय मत आहे दानाबद्दल ते आपण पाहू। आता प्रथम दान कशाला म्हणावं? दान म्हणजे काय? दान म्हणजे वस्तू किंवा सेवा ही दुसऱ्याला देणे। ज्याला गरज आहे त्यांना ही वस्तू किंवा सेवा देणे त्याला दान म्हणतात। परंतु दान देण्यासाठी काय, आपल्याकडे ती वस्तू असायला पाहिजे। आपणाला जर कुणाला पैशाची मदत करायची असेल तर आपल्याकडे पैसा पाहिजे, धन पाहिजे, म्हणजे आपल्याजवळ ती वस्तू पाहिजे। कुणाला ज्ञानाचं दान करायचं आहे तर आपल्याला ज्ञान पाहिजे। म्हणजे दान करण्यासाठी आपल्याकडे ती वस्तू पाहिजे। आणि कुणाला दान करायचं ते आता पाहू नंतर। एक श्लोक येतो पुराणामध्ये, एक श्लोक येतो ग्रंथामध्ये, एक श्लोक येतो, तो वाचून दाखवतो मी तुम्हाला। दाता प्रतिग्रहिताच शुद्धिर्देयच धर्मयोग देशकालोच दानानाम अंगन्योतानी षड्विधोहा। म्हणजे असे दानाचे 6 अंग सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये कोण? दाता म्हणजे दान देणारा, त्याला दाता म्हणतात। प्रतिग्रहिता म्हणजे जो दान घेतो त्याला प्रतिग्रहिता म्हणतात। आणि काय दान द्यावं? शुद्धिर्देय म्हणजे शुद्ध असलेली वस्तू, चांगली वस्तू, खराब वस्तू देऊ नये, शुद्ध वस्तू द्यावी। ती वस्तू किंवा सेवा शुद्ध भावनेनं द्यावं आणि ती शुद्ध असावी। धर्मयोग म्हणजे धर्माप्रमाणे, दान हे धर्माप्रमाणे करायला पाहिजे। देश म्हणजे देश तर माहीत आहे, आणि काळाप्रमाणे आणि देशाप्रमाणे दान करायला पाहिजे। हे दानाचे 6 अंग आहेत, याला षडांग म्हणतात। हे दानाचे 6 प्रकार आहेत। आता थोडक्यात आपण पाहू। आता दाता म्हणजे देणारा कोण आहे? कोण दान करू शकतं? प्रत्येकजण दान करू शकतो। गोर, गरीब, स्त्री, पुरुष, श्रीमंत, 4ही वर्णाचे मनुष्य प्रत्येकजण दान करू शकतो। दान देणारा हा प्रत्येकजण असू शकतो। आणि आपल्याकडे जे श्रेष्ठ वस्तू आहे, आपल्याकडे जे श्रेष्ठ आहे ते दान करावं। आता असं आहे, सडकं मडकं, फाटकं तुटकं अशा प्रकारचे वस्तू दान करू नये। आता सर्वसाधारण काय होतं की आपल्या घरामध्ये काही बऱ्याच वस्तू वापरल्या जात नाही, वापरून त्यांचा कंटाळा येतो आणि त्या वापरल्या जात नाही। मग आपण काय करतो,
त्या वस्तू दान करतो. याच्यामध्ये बरेच येतात, कपडे येतात, जुने पुस्तकं येतात, वह्या येतात, वापरलेले वाहनं असतात, शिळे अन्न असतं. अशा बऱ्याच गोष्टी आपण ते दान म्हणून देतो. याला दान म्हणत नाहीत. हे करणं चांगली गोष्ट आहे, कारण कुणाची तर गरज भासते. बरेच गरीब लोक आहेत, त्यांना या गोष्टी पण मिळत नाहीत, त्यांची गरज भागते. परंतु दानाचं जे फळ आहे, पुण्य आहे, ते अशा गोष्टीने मिळत नाही. चांगली गोष्ट आहे ही. तुमच्याकडे ज्या तुम्हाला गरज नसलेल्या वस्तू तुम्ही देता, चांगली गोष्ट आहे. परंतु श्रेष्ठ कशाला म्हणायचं की आपण जे नेहमी वापरतो, आपल्याला जे आवडतं, आपल्याला गरज पण आहे आणि चांगली वस्तू, असं त्या वस्तूचं दान करावं, त्याच्यानं पुण्य लाभतं. नंतर प्रतिग्रहिता जे म्हटलेलं आहे, म्हणजे दान घेणारा. कुणाला दान द्यावं, कुण्या व्यक्तीला दान द्यावं, कोण पात्र आहे, ज्याला गरज आहे. थोडक्यात सांगतो आता, नंतर विस्तार आणि आपण याच्यावरती चर्चा करू. श्रीकृष्ण महाराज यांच्यावरती बरंच काही सांगतात, पुढे आपण पाहू. ते थोडक्यात ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान द्यावं. आणि मग ते धर्मयुक्त म्हणजे धर्माला अनुसरून असावं, अधार्मिक असू नये, अधार्मिक दान करू नये. नंतर देश बघून दान करावं, देशाप्रमाणे दान करा. कसं, आता एक उदाहरण सांगतो. वाळवंट आहे, जिथं पाणी पण नाही आणि तिथं अन्नधान्य उगवत नाही, गवतसुद्धा उगवत नाही. अशा ठिकाणी एखाद्या मनुष्याला गाय दान केला, त्या बिचाराला स्वतःलाच प्यायला पाणी नाही, धान्य पिकत नाही, गवत पिकत नाही. अशा ठिकाणी गाय दिल्यानंतर का उपयोग आहे? तर देश बघून दान करावं असं म्हणतात. त्याचा विस्तार नंतर करू प्रत्येक गोष्टीचा. आणि समजा एखादी जंगल आहे, आदिवासी लोक राहतात, त्या जंगलामध्ये टावर नाही, काही नाही, आणि अशा लोकांना तुम्ही मोबाईल दिला, त्याचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. तर देश बघून दान करावं आणि काळाप्रमाणे पण दान करावं असं म्हणतात. आता थंडीचे दिवस आहेत सध्या, द्यावं. गरीब लोकांना कंबळ द्यावी, रजई द्यावी. परंतु ही गोष्ट उन्हाळ्यात देऊ नये. ती थंडीच नाही, उन्हाळ्यामध्ये नुसती गरमी असते, त्यावेळेस अशा प्रकारचं दान हे बरोबर नाही आहे. म्हणजे देश आणि काळ कोणता चाललेला आहे, कोणता देश आहे, त्याप्रमाणे दान करावे. आता आपण थोडक्यात पाहतो, नंतर विस्ताराने पाहू काय दान करावं, दान कशाचं करावं. दान हे वस्तूचे दान करावे. आता आपल्याला माहीत आहे, दान म्हटल्यानंतर प्रथम आपल्या मनात येतं की धन, पैसा. पण तेवढंच नाही. काय, धन आहे, धान्य आहे, अन्न आहे, पाणी आहे, कपडा लत्ता, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या दुसऱ्याला गरजेचे आहेत, ज्या गरजू व्यक्तींना ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू दान कराव्या. गरज नसेल तर त्या व्यक्तीला दान करू नये. म्हणजे वस्तूचं ज्ञान झालं. दुसरं ज्ञान आहे ज्ञानाचं दान. आता हे सर्वात श्रीकृष्ण महाराज सर्वात श्रेष्ठ दान म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा, आता बाकीच्या जे दान आहे तेवढ्यापुरतंच असतं, काही काळापुरतंच असतं. तेवढ्यापुरतं गरज भासली, तिची गरज संपलं. आता एखादा मनुष्य भुकेला आहे, त्यानं अन्नदान केला, त्याची भूक भागितली, संपलं. मग पुढे काय? परंतु ज्ञानाचं तसं नाही. ज्ञानाचं कसं आहे, एखादा वाईट मनुष्य आहे, वाईट मनुष्याला तुम्ही सुशिक्षित केलात, चांगलं केलात. अशिक्षित आहे त्याला सुशिक्षित केलात, त्याचं आयुष्य बनतं, तो सन्मार्गी लागतो, त्याचं आयुष्य बदलतं, तो सन्मार्गी लागतो. आणि समजा एखादे सर्वसाधारण मनुष्य आहे, मुलगा आहे,
त्याला जर ज्ञानाचं दान केलात तर त्याचा उत्कर्ष होतो, प्रगती होतो, त्याचं जीवन बदलून जातं. म्हणजे ज्ञानानं काय होतं की परमनंट म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं उत्कर्ष होतो. बाकीच्या गोष्टींना तेवढ्यापुरतंच त्याची गरज भागते, परंतु इथं काय पूर्ण आयुष्य घडलं जातं. म्हणून शिक्षक जे आहेत ते विद्यार्थी घडवतात. शिक्षक जे करतात, जरी ते पैसा घेत असतील, सॅलरी घेत असले, मानधन घेत असले, तरीसुद्धा जे दान करतात ज्ञानाचं ते सर्वात श्रेष्ठ आहे. आणि अशा दानाला श्रीकृष्ण महाराज श्रेष्ठ दान म्हणतात. तर आता मी हे प्रवचन करत आहे. समजा ह्या प्रवचनाने काय झालं की एखादी मनुष्य माझं प्रवचन ऐकून तिच्यामध्ये काही बदल झाला, सुधारणा झाली, तर हे माझे प्रवचन करणे हे एक श्रेष्ठ दान ठरेल. म्हणजे सांगायचा उद्देश की ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळं त्याच्यामध्ये जर दुसऱ्याच्या व्यक्तीमध्ये जर बदल होत असेल, त्याच्यामध्ये प्रगती होत असेल, सुधारणा होत असेल, तो श्रेष्ठ दान होत असतं. ज्ञानाचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे असे श्रीकृष्ण महाराज सांगतात. नंतरचा येतं दानामध्ये आपण सल्ला देतो, योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन. ज्या गरजूंना आहे योग्य मार्गदर्शन करणे, योग्य सल्ला देणे हे एक प्रकारचं दानच आहे. एखाद्या सल्ला दिल्यामुळं एखाद्याचं जीवन बदलतं, त्याची संसारामध्ये मोड येतो, कुणाला मदत होते, कुणाची प्रगती होते, कुणाला नोकरी लागते, कुणाचा व्यापार वाढतो. म्हणजे योग्य प्रकारे तुम्ही सल्ला दिलात, मार्गदर्शन केलात तर मनुष्याचं जीवन बदलतं, त्याचा वेळ आणि पैसा, मेहनत वाचते. आणखीन दानामध्ये काय, आपला वेळ द्यावा, आपला वेळ दुसऱ्याला द्यावा, याला पण दान म्हणतात. आता काय होतं, वयस्कर मनुष्य असतात, वयस्कर मनुष्याला वाटतं कोणीतरी भेटावं आपल्याला कोणीतरी भेटावं, आपल्याबरोबर कोणीतरी बोलावं, असं वयस्कर माणसाला, म्हाताऱ्या माणसाला वाटतं. मग समजा आपण त्यांच्याजवळ बसलो, 4 गप्पा गोष्टी केल्या, त्या म्हाताऱ्या माणसाला फार बरं वाटतं, ते तुमचे आभार मानतील. म्हणजे आपला वेळ दुसऱ्याला देणे हे एक प्रकारचं दानच आहे. आता दवाखान्यामध्ये घरचे लोक राहून सेवा करतात, बरोबर आहे, परंतु ते पण कंटाळतात. अशा वेळेस आपण जाऊन एक रात्र त्या रोग्याबरोबर राहिलात, त्याची सेवा केलात, तर हे मोठ्या प्रकारचं दानच आहे. सेवा करणे पण दान येतं. नुसतं पैसाच नाही आहे, धनच नाही आहे, तर सेवा करणे, दुःखी मनुष्य आहे त्याला धीर देणे, त्यांचं सांत्वन करणे, या गोष्टी पण येतात दानामध्ये. आता याच्यामध्ये दान द्यायचं असेल तर तुमच्याकडे काही गोष्टी असाव्या लागतात. जसं पैशाचं दान करायचं असेल तर तुम्ही श्रीमंत असावं लागतं. ज्ञानाचं दान करायचं असेल तर तुमच्याकडे ज्ञान असावं लागतं. परंतु काही जण असे आहेत की तिच्याकडे पैसा नाही, ज्ञान नाही, वेळ पण नाही कुणाला द्यायला. मग अशा व्यक्तीने की दान काय करावं. मी अगोदर सांगितलं की जरुरी नाही की तुम्ही श्रीमंतच असावं, गोरगरीब असले तरीसुद्धा ते दान करू शकतात. कशा प्रकारचं दान करू शकतात, दुसऱ्याला कसं मदत करू शकतात. मदत करणे हे सुद्धा दान आहे. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये एक व्यक्ती होती. ती व्यक्ती अणुशक्तीनगर ते चर्चगेटला
BSTच्या बसनं जायची. दररोज त्याचा ऑफिस तिकडे दूर होता. ती व्यक्ती गरीब होती, काही असे हे नव्हतं, तिच्याकडे अशा काही वस्तू नव्हत्या किंवा एवढं ज्ञान नव्हतं की ते दुसऱ्याला द्यावं म्हणून. परंतु ती व्यक्ती काय करायची, अणुशक्तीनगरमधून बस निघते, मग त्याला सीट मिळायची आणि थोडं पुढे चेंबुर्गे आलं, सायन आलं की बस फुल व्हायची. मग समजा एखाद्या व्यक्तीला किंवा एका स्त्रीला बसायला जागा नाही मिळाली, तर ही व्यक्ती काय करायची, आपली सीट जी आहे त्यांना द्यायची, दुसऱ्याला द्यायची. मनुष्य असो, स्त्री असो, कोणी असो, त्यांना म्हणायचं तुम्ही बसा आणि तो उभा टाकायचा. असा आणखीन पुढे गेलं, काही लोक उतरले, त्याला सीट मिळायची. आणखीन काही बस भरली की दुसऱ्याला तो सीट द्यायचा. हा नित्यक्रम होता त्याचा. त्या बसमध्ये सुद्धा एक सिनियर व्यक्ती पण प्रवास करायचा. त्याने पाहिलं की ही व्यक्ती दररोज आपली जागा दुसऱ्याला देतो. म्हणून एके दिवशी त्यांनी विचारलं की तुम्ही असं काय करता म्हणे, असं काय करता. तो म्हणाला, साहेब म्हणाला, मी फार गरीब आहे आणि माझ्याकडे काही नाही आहे कुणाला मदत करायला. मला वेळ पण नाही आहे की दुसऱ्याची मदत करायला, दवाखान्यात जायला वगैरे. मी सकाळी लवकर जातो, रात्री उशिरा येतो. माझ्याकडे जास्त पैसा नाही आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान पण नाही आहे. म्हणजे परंतु माझी इच्छा आहे की कुणाला तरी मदत करावी. मग अशा प्रकारे ही माझी जागा आहे, ही मी दान करतो. म्हणजे त्याचा अर्थ कसा, तो बसला, तिची जागा झाली, दुसरी व्यक्ती कोणी आली ज्याला गरज आहे त्याला ती सीट दिली. हे एक प्रकारचं दानच आहे. त्याची स्वतःची जागा होती, सीट होती, ती दुसऱ्याला दिली. अशा प्रकारचा तो दान करायचा. आता बऱ्याच गोष्टी आहेत दान करण्यामध्ये, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच प्रकार आहेत. कोण दान करतो, कोण दान घेऊ शकतो, कशा प्रकारचं दान, दानाचे प्रकार काय आहेत, याच्याबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये सविस्तर चर्चा करू. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.